बटाट्याची रस्सा भाजी करायची आहे आज आपण. सोलून घ्यायचा असा बटाटा आणि बारीक चिरून, असा बारीक चिरून घ्यायचा बटाटा एकदम. बटाटा करायच्या अगोदर मेथीची भाजी थोडीशी करून घेऊया. थोडंसं तेल गरम झालं की मग लसूण टाकूया. लसूण आणि मिरची टाकूया. आणि थोडासा हिंग. लसूण जरासा भाजला की मेथीची भाजी टाकायची. एकदम साधी आणि सोपी म्हणजे साधी सिंपल भाजी मेथीची करत आहे. मिरची आणि लसूण टाकून फक्त. लसूण भाजला आहे. थोडंसं मीठ आणि थोडीशी चिमटभर साखर टाकायची. मेथी चांगली तळायची. जराशी चिमटभर साखर टाकायची. मीठ थोडंसं, एकदम चिमटभर साखर. आमच्या गणिताच्या टीचर होत्या की नाही, त्या सांगायच्या भाजीत थोडीशी साखर टाकायची मीठ टाकल्यानंतर. म्हणजे मेथीची भाजी थोडीशी कडवट असते, ती गोडसर लागते. आणि भाजीवर झाकून भाजी शिजवायची. बटाटा करायची तयारी करून ठेवल्या. आता ती भाजी काढून ठेवणार वाटीत, थोडीशीच बनवल्या त्यामुळं. आणि मग बटाटा त्याच कढईमध्ये फोडणी टाकून घेणार. आमच्या ज्या टीचर होत्या ना गणिताच्या, त्या शिकवायला आल्या की भात कसा शिजवायचा, भाजी कशी करायची, आमटी कशी फोडणी टाकायची, मध्ये मध्ये ह्या सगळ्या रेसिपी पण सांगायच्या. भाजी बघूया शिजली की. लसावी मसावी शिकवत मेथीची भाजी. पांढरा भात कसा शिजवायचा, कशा पद्धतीनं पेस्ट काढून शिजवायचा, कुकर न लावता भांड्यात का भात करायचा. गणित काय आता आयुष्यात उपयोगी आले नाहीत, पण हे शिकवलेलं आलं आयुष्यात उपयोगी. भाजीचा एक वास येतोय. भाजी झाकून शिजवली की नाही, एक छान वास येतो मेथीच्या भाजीचा. त्यामुळे ती झाकूनच शिजवायची आणि त्याचे पोषण तत्व पण त्यामध्ये राहतात. काढून घेऊया भाज्या. आता याच कढईत बटाटा करूया. तेल गरम होऊ देत. तेल टाकलेलं आहे चांगलं. जिरे मोहरी टाकूया. कांदा टाकून घे. कांदा चांगला भाजून टोमॅटो पण टाकून देऊ त्याच्यात. कांदा मऊ झाल्यावर आता टोमॅटो. जराशी आलं लसूण पेस्ट टाकायची आणि त्यात हा बटाटा चांगला वाफवून द्यायचा. पूर्ण बारीक बटाटा चिरून घेऊन करायची. खूप छान लागते. आपण उकडून वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचा बटाटा बनवतो जसं, पण आम्ही कंटाळा आला सगळ्या भाज्या खाऊन की मग बटाटा करायचं. बटाटा सगळ्यांनाच आवडतो खायला. भाजी चांगला भाजून घ्यायचा बटाटा झाकून. लगेचच तिखट मीठ वगैरे काय घालायचं नाही. तुम्हाला माझ्या जेवणात जास्तीत जास्त मसाले कमी दिसणार,
म्हणजे कमी प्रमाणात मसाले, खोबरं किंवा शेंगदाणे, डाळी पण म्हणजे डाळ कुठली, मुगाची डाळ किंवा मसुरीची डाळ वापरून कुठल्या भाज्या जर बनवल्या तर मी जास्त प्रकारे मसाले वापरत नाही. बनवलेले असतात पण तशा पद्धतीची भाजी बनवायची असेल कधीतरी तरच मी जास्त मसाले वगैरे टाकते. एरवी मी अशी साधं सिंपलच भाजी बनवते. हिंग टाकायचं आणि झाकायची. बटाटे चांगले वाफवून ठेवू, झाकून वाफ आली का बघायचं. आता काय उन्हाळा सुरू होणार त्यामुळं जास्तीचं जेवण बनवून ठेवायचं नाही. लागेल तसं बनवायचं. सकाळचं सकाळी, संध्याकाळचं संध्याकाळी. म्हणजे जरी उरलं तर ते खराब फ्रीजमध्ये ठेवून तर अजिबात खायचं नाही. उन्हाळ्याचं गरम गरमच बनवून खायचं. आणि आता उन्हाळ्यात वजन कमी होतं आहे कारण जेवण जास्त जात नाही. त्यामुळे पाणी जास्त प्रमाणात पितो आहे आपण. पाणी, ताक, सरबत आणि चपाती न खाता भाकरी जर सकाळ संध्याकाळ खाल्ली तर पटपट वजन कमी व्हायला सुरुवात होते. बटाटा चांगला वापरला आहे. आता थोडंसं मीठ, हळद, मिरची पावडर आणि ही कांदा लसूण चटणी चांगलं सरसर आणि कोथिंबीर. मस्त असतोच. जरी तुम्ही परत वाफवून बटाटा शिजेपर्यंत अजून 1-2 वाफ जरी दिला तर अशी नुसती भाजी पण छान लागतात. पण मी जरासं पाणी टाकून जरासं पाणी ठेवणार आहे आणि ते पण छान लागते त्याचं पाणी. अशीच भाजी किती छान दिसायला लागली. त्यात आपण जरासं पाणी टाकू. याची रस्सा भाजी पण भाकरीबरोबर छान लागते खायला. भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता. सारखी डाळीची आमटी, तुरीची डाळ पित्त होते ना त्यामुळे वांग्याची आमटी, बटाट्याची आमटी हे पण आधीमध्ये बनवलं तर चांगलं लागतं. परत झाकून शिजवून घेऊया बटाटा. एका साईडला आता आपण भाकरी करून घेऊया. 1-2 भाकरी मी एक्स्ट्राच करतो म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी पण खाता येतात. जरासं गरम पाणी घ्यायचं उतवणीला म्हणजेच भाकऱ्या चांगल्या होतात. बटाटा उघडून बघूया जरा. दाखव. जरासं पाणी ठेवायचं. बटाटा असा बघायचा शिजला. वाफवून घेतल्यामुळे 1-2च मिनिटात बटाटा शिजतो. आता गॅस बंद करून घेऊया. झालं आणि भाकरी बनवलं की झालं जेवण. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तिखट सांडगे कसे बनवायचे ते मी रेसिपी दाखवणार आहे. ते डाळी वगैरे कशा भिजत घालायच्या तिथून ते सगळं दाखवतं. आणि उद्याच्या व्हिडिओत भेटूया. श्री स्वामी समर्थ.